नमस्कार. सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे आणि सर्वत्रच बघितलं तर रंगतदार लढती होत आहेत आणि या सगळ्यात लढतीमध्ये शिरोडा पंचायत समितीची जी निवडणूक आहे ती अतिशय रंगतदार समजली जाते आणि या ठिकाणी जर बघितलं तर योगिता सिद्धेश परब या निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि त्यांचे पती आहेत सिद्धेश परब. ते सुद्धा उपसभापती राहिलेले आहेत. माझ्यासोबत आहेत योगिता परब. नमस्कार मॅडम. नमस्ते. त्याचबरोबर आपल्यासोबत आहेत सिद्धेश परब. आपण या दोघांची ओळख करून देणार आहोत. मुद्दाम दोघांना बसवण्याचं कारण काय तर सिद्धेश परब हे मागच्या वेळी शिरोडा पंचायत समितीतून निवडणुकीच्या रिंगणात होते. मॅडम, तुम्ही आता निवडणुकीच्या रिंगणात, ज्यावेळेला तुम्हाला तिकीट मिळाले, कशा पद्धतीची पहिली तुमची ओळख करून द्याल मतदारांना? प्रथम मी माझी ओळख करून देते. माझं नाव आहे योगिता सिद्धेश परब. माझं शिक्षण आहे MSc BEd. आता माझे पती आहेत सिद्धेश विजय परब. यांनी 5 वर्ष वेंगुर्ला पंचायत समितीमध्ये ते कार्यरत होते. त्यांनी 2.5 वर्ष उपसभापतीपद हे भूषवलं. त्यांना राजकारणाची पहिल्यापासूनच आवड आहे. त्यांनी याच उपसभापती पदाचा फायदा घेऊन अनेक लोकांचे प्रश्न मार्गी लावले. नक्कीच, तुम्ही म्हणताय अनेक लोकांचे प्रश्न मार्गी लावलेले आहेत. आता त्यांचा वारसा जो आहे तो पुढे तुम्ही चालवणार आहेत. कशा पद्धतीने पुढच्या काळात तुम्हाला विकास अपेक्षित आहे या शिरोडा पंचायत समितीतून? इथला सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे पाण्याचा आहे आणि हा प्रश्न जो आहे हा मोठा प्रलंबित राहिलेला आहे आणि तो प्रथम आधी मार्गी लावण्याचा मी प्रयत्न करणार आहे. तसेच इथे ग्रामीण रुग्णालयामध्ये डॉक्टरांची सुविधा उपलब्ध नाही आहेत. आम्हाला एक परमनंट असा डॉक्टर मिळालेला नाही आहे. मग त्यासाठी आम्ही प्रयत्न करू. नक्कीच, तुम्ही पुढच्या काळात प्रयत्न करणार. माझ्यासोबत सिद्धेश परब सुद्धा आहेत. परब सर, नमस्कार. तुम्ही मागच्या वेळेला निवडणूक लढवली होती आणि ती जिंकली होती. ती निवडणूक कशी झाली ती मला आधी पहिले सांगा. 2017 मध्ये जी पंचायत समितीची निवडणूक झाली, मी फार कमी वयामध्ये ती निवडणूक जिंकलो. माझं त्यावेळी वय वर्ष फक्त 23 होतं आणि त्यावेळी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर ही निवडणूक मी लढलो आणि त्यावेळी पक्षाने मला ती उमेदवारी दिली आणि माझ्यावर विश्वास ठेवला. आणि त्यावेळी अजूनही मी सांगतो की आठवतं मला की आपल्या रेडी मतदारसंघातले 3ही उमेदवार काँग्रेसच्या चिन्हावर उभे राहिलेले 3चे उमेदवार या मतदारसंघातून विजयी झालेले होते आणि त्यातील माझा एक विजय मला विजयी मिळाला. या मतदारसंघाने माझ्यावर विश्वास जो टाकला त्या विश्वासावर मी निवडून आलो आणि 5 वर्ष मी वेंगुर्ला पंचायत समितीमध्ये काम केलं. नक्कीच, तुम्ही म्हणताय की मी 23व्या वर्षी निवडून आलो आणि जवळजवळ तुम्हाला 24 25व्या वर्षी तुम्हाला उपसभापती पद मिळालं. 100 कशा पद्धतीचं उपसभापती पद मिळालं, त्याच्यानंतर कसं काम केलं तुम्ही? त्यावेळीची जी आपल्या वेंगुर्ला पंचायत समितीमध्ये एकूण 10 सदस्य आहेत. त्यातील 5 पंचायत समिती हे शिवसेनेचे होते. एक पंचायत समिती हा भाजपचा होता आणि 4 पंचायत समितीचे हे काँग्रेसचे होते. त्यावेळी पंचायत समितीचे सभापती प्रथम पहिल्या वर्षी हे शिवसेनेचे बसले. त्यानंतर उपसभापती हे भाजपचे, कारण एकाचा पाठिंबा घेऊन त्यांच्याने आपली सत्ता कायम केलेली. पण 2.5 वर्षानंतर सगळ्यांनाच माहिती आहे की 2.5 वर्षानंतर सभापती आरक्षण बदलतं आणि त्यावेळी 2.5 वर्षांनी सभापती पण चेंज होतं. 2.5 वर्षानंतर ज्यावेळी सभापती पद चेंज झालं त्यावेळी ते आरक्षण महिला पडलं आणि त्यावेळी माझा वेळ एवढा हे होता की त्यावेळी महाविकास आघाडी झाली आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या महाविकास आघाडीमध्ये शिवसेनेला सभापती पद गेलं तर उपसभापती पद हे काँग्रेसकडे आलं आणि त्यावेळी काँग्रेसकडे जे उमेदवार होते तर 4 उमेदवार होते काँग्रेसकडे. परंतु त्यावेळी तुम्हाला माहिती असेलच की नारायण राणे हे आपल्या काँग्रेसमध्ये होते. त्या नारायण राणे काँग्रेस सोडून भाजपमध्ये आपला पक्ष किंवा आपली संघटना विलीन केली होती. स्वाभिमान संघटना ही विलीन केली होती. त्यामुळे आपल्या काँग्रेसमधले 4 सदस्य जे आपले निवडून आलेले आपल्या चिन्हावर या तालुक्यातून, त्याच्यातले 3 सदस्य हे ऑलरेडी राणेंसोबत भाजपमध्ये दाखल झाले होते. एकमेव सदस्य मी राहिलो होतो. जसं भाजपचा एक सदस्य होता तसं काँग्रेसचा एक सदस्य होता. या काँग्रेसच्या एका मतावर आपला सभापती बसला आणि उपसभापती बसला. त्यावेळी उपसभापतीमध्ये मला काँग्रेसच्या माध्यमातून मिळालं गेलं आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून देखील मिळालं गेलं. नक्कीच, तुम्ही दीपक केसरकर यांचे कट्टर समर्थक मानले जातात. मग अशा वेळेला या वेळेला तुम्ही शिंदे सेनेकडे तिकीट मागितली होती का आणि का आता अपक्ष लढायची वेळ आली?
पहिली गोष्ट, मी तर काँग्रेसवाला होतो, निष्ठावंत काँग्रेस म्हणूनच ही माझी ओळख होती. कारण राणेंनी ज्यावेळी काँग्रेस सोडलं त्यामुळे मला राणेंकडून सुद्धा ऑफर देखील आल्या आणि धमक्या देखील सुद्धा आल्या. म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात मला काँग्रेसने त्याची दखल, बऱ्याच आमचे काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार असतील, आमदार असतील, या सर्वांनी माझी दखल त्यावेळी घेऊन मला खूप पाठिंबा दिला आणि काँग्रेसची जबाबदारी देखील माझ्याकडे त्यावेळी दिली होती. आणि काँग्रेसमध्ये राहिल्यामुळे मला त्याच्या बराचसा पुढे जाऊन फायदा झाला. परंतु काँग्रेसच्या काही जिल्ह्यातल्या काही ठराविक नेतृत्वांमुळे मला आज ही काँग्रेस सोडण्याची वेळ आली. मी पक्षावर काय कधी बोललो नाही, परंतु काही संघटनेतली लोक होती, त्यांच्यामुळे त्यांच्या पक्षाबद्दलचं जे काम होतं ते हवं तसं होत नव्हतं. मी काँग्रेस सोडून आमदार ह्या मतदारसंघाचे, सावंतवाडी मतदारसंघाचे जे आमदार आहेत सन्माननीय दीपकभाई केसरकर यांच्यावर विश्वास ठेवून मी त्यांच्यासोबत त्यांच्या पक्षात मी प्रवेश केला. आणि त्यानंतर त्यांच्यानी मला त्यावेळी देखील आश्वासन दिलं होतं की तुम्ही मागच्या 5 वर्षामध्ये काम केलंय या मतदारसंघात आणि तुम्ही सिनियर आहात, उपसभापती आहात, तुम्ही या पक्षात या, तुम्हाला 100% आम्ही उमेदवारी देऊ या पंचायत समितीमध्ये, असं आश्वासन दिल्यानंतर आम्ही त्यांच्यासोबत राहिलो. आणि त्याच आश्वासनावर या निवडणुकीत ज्यावेळी आरक्षण जिल्हा परिषदचं ओपन पडलं आणि पंचायत समितीचं महिला ओपन पडलं, त्यावेळी मी माझ्या मिसेससाठी प्रबळ दावेदार असल्यामुळे मी उमेदवारी मागितली, परंतु मला ही उमेदवारी दिली गेली नाही. दीपकबाईंना ज्यावेळी मी याबद्दल विचारलं, त्या दीपकबाईंनी काही संघटनेतल्या जे प्रमुख पदाधिकारी आहेत त्यांच्याशी बोलून त्यांना निर्णय घ्यायला सांगितलं होतं. कारण प्रत्येकाने बघितलं असेल की सध्या आमदार दीपकबाई केसरकरांची तब्येत खूपच खालवलेली आहे आणि त्यामुळे या मतदारसंघात त्यांच्यानी थोडा लक्ष देत नाहीये आणि त्यामुळे त्यांच्यानी आपल्या संघटनेतल्या काही प्रमुख पदाधिकाऱ्यांकडे ही जबाबदारी दिलेली होती, कोणाला उमेदवारी द्यायची आणि कोणाला नाही. त्यामुळे त्या पदाधिकाऱ्यांकडे ज्यांच्याकडे जबाबदारी दिली त्या पदाधिकाऱ्यांबद्दल बोलायचं झालं तर ते पदाधिकारी त्यांच्यानी आजपर्यंत कधी एकही निवडणूक लढवलेली नाही, एकही त्यांना. त्यामुळे त्यांच्याकडे जबाबदारी देणं हे देखील मला अगोदर पटत नाही होतं. कारण उमेदवारी त्यांना कोणाला दिली पाहिजे, कोणाला नाही दिली पाहिजे हे तेच ओळखू शकतात ज्यांनी निवडणूक रिंगणात स्वतः उडी मारून त्यांच्या तिकडे काम केले असेल. मग ते मी नावं घेत नाही. आता तुम्हाला आपल्या तालुक्याचं नेतृत्व सध्या कोण करतंय हे तालुक्यातल्या सर्व पदाधिकाऱ्यांना माहिती आहे आणि माझे पदाधिकाऱ्यांबद्दलचे खूपच आम्ही त्यांच्याबद्दल आक्रोश व्यक्त करतो. कारण विनिंग सीट असून, माझी विनिंग सीट असून, या स्टँडिंग सीट असून ही उमेदवारी खरं म्हणजे माझ्या मिसेसलाच दिली पाहिजे होती, परंतु ही उमेदवारी मला न देता अशा उमेदवाराला उमेदवार तिकीट दिली आहे जी आज त्या तालुक्याचं नेतृत्व म्हणजे आज ते त्यांचे तालुक्याचे प्रमुख आहेत, महिला प्रमुख, अशाला उमेदवारी दिली. परंतु हे ते महिला प्रमुख आहेत ज्यांनी ग्रामपंचायतीमध्ये 2 वेळा उभे राहिले. एक म्हणजे त्यांच्या माहेरवरून ते उभे राहिल्यानंतर त्या वॉर्डमधून त्यांची उमेदवारीमध्ये ग्रामपंचायत सदस्य म्हणून ते पराभूत झाले. त्यांच्या सासरवाडीतनं उभे राहिले, त्या मतदारसंघातून देखील त्यांचा पराभव झाला. या अगोदर त्यांना पक्षाने उमेदवारी जिल्हा परिषदसाठी दिली होती, जिल्हा परिषद साठी सुद्धा त्यांचा पराभव झाला. 3 वेळा पराभव झालेल्या उमेदवाराला या शिंदे गटाने उमेदवारी दिली आणि स्टँडिंग सीट असताना मी हक्काने उमेदवारी मागितली आणि माझा उमेदवार ही माझी मिसेस होती आणि तरी देखील तिकडे महिला आरक्षण असल्यामुळे मी माझ्या मिसेससाठी मागितलं आणि पक्षाने मला त्यावेळी असं सांगितलं किंवा याच कार्यकर्त्यांनी असं सांगितलं की तुमची मिसेस संघटनेमध्ये सहभागी होत नाही किंवा ते त्यांचं कार्य नाही आहे असं त्यांचं म्हणणं होतं. परंतु हे मला कुठेच पटलं नाही की माझी मिसेस संघटनेमध्ये कार्यरत नाही म्हणून. माझी मिसेस माझ्यासोबत माझ्या खांद्याला खांदा लावून माझ्या मतदारसंघामध्ये अनेक विकास कामं करण्यासाठी नेहमी कार्यरत असते आणि नेहमी त्याचा संघर्ष असतो. नक्कीच. सिद्धेशी, तुम्ही हा सांगितलात एकूण प्रवास, पण मला सांगा, तुम्ही गेल्या 5 वर्षात म्हणजे तुम्हाला जवळजवळ उपसभापती पदाची 2.5 वर्षाची संधी मिळाली, 2.5 वर्ष तुम्ही सभापती आपलं सदस्य होता. या 5 वर्षामध्ये तुम्ही नेमकं काय काम केलं आणि त्या जोरावर तुमच्या मिसेस आहेत त्याविषयी विजय होऊ शकतील?
शिरोडा सारखा हा जो मतदारसंघ आहे, शिरोडा मतदारसंघ, हम्म, आपल्याकडे शिरोडा, आरवली आणि सागर तीर्थ, हम्म, या सागर तीर्थ ग्रामपंचायतीतला एक प्रभाग, एक वॉर्ड हा आपल्या मतदारसंघामध्ये येतो. आणि या मतदारसंघामध्ये सर्वाधिक मोठे पाण्याचे प्रश्न आहेत. तर पाण्याचा प्रश्न जो होता तो मागच्या, अजूनही मी माझे गावातील लोक, माझ्या मतदारसंघातील लोक माझ्यावर थोडेफार नाराज अशासाठी आहेत, कारण सांगायचं म्हणजे मला काही मागच्या 3 वर्षामध्ये आम्ही कुठच्याही पदावर नसल्यामुळे आपण काहीच करू शकलो नाही. कुठलेच पदक, मी विरोधकांबद्दल सुद्धा मी त्यांच्यावर आरोप करणार नाही, कारण 3 वर्ष विरोधकांकडे सुद्धा संधी नाही होती तेवढी की काहीतरी ते करू शकेल. बरं. परंतु आम्ही आमचा संघर्ष चालू ठेवला. पाण्याचा प्रश्न जो आहे तो लवकरच मार्गी लागणार आहे. आणि ह्या अगोदर आम्ही पाण्यासाठी जे काही प्रयत्न केले, शिरोडाचा पाण्याचा जो मोठा प्रश्न होता, त्यामुळे आता जवळजवळ 1.5 लाख लिटरची टाकी ही आपल्याकडे बांधण्यात आलेली आहे. त्याचं लवकरच आपल्या गावामध्ये त्याचं उद्घाटन देखील सुद्धा होणार आहे. आणि तिलारीची जी पाईपलाईन आलेली आहे त्याच्यातनं आपल्याला पाणी पुरवठा तिकडे होणारच आहे. ते लवकर फक्त रेट ठरायचे राहिलेले आहेत. रेट ठरल्यानंतर 100% गावातल्या लोकांना त्याचं पाणी सुद्धा उपलब्ध होणार आहे. आता हे 5 वर्ष असलेले प्रयत्न आहेत. मागच्या 5 वर्ष त्याच्यासाठी आम्ही संघर्ष केला की ही टाकी आपल्याला उपलब्ध व्हावी आणि तिलारीचं पाणी त्या टाकीमध्ये आम्हाला मिळावं आणि त्या टाकीतनं पाणी आम्ही आमच्या गावातल्या सर्व लोकांना मिळावं. परंतु आज काहीतरी एक रेट जो तिकडनं आलेला आहे, त्या रेट संदर्भात सुद्धा आमच्या अजून संघर्ष चालू आहे. जो हिशोबाच्या बाहेर रेट आहे, त्या कारण तो जो रेट त्यांच्याने दिला आहे त्याच्यानंतर आपली ग्रामपंचायत त्याच्यावर आपला रेट लावणार आहे, कारण मेंटेनन्स खर्च आहे हे देखील तो आपल्या गावातल्या लोकांना सुद्धा परवडला पाहिजे. म्हणून अजूनही आम्ही ती पाईपलाईन चालू केली नाही. जेव्हा रेट फायनल होईल, लवकरात लवकर रेट फायनल झाल्याच्या 15 दिवसानंतर आपण पाण्याची सुरुवात इकडे करणार आहोत. नक्कीच नक्कीच. मॅडम, काय सांगाल? तुमचे पती तर सिद्धेश परब यांनी भली मोठी यादी सांगितलेली आहे विकास कामांची. पुढे तो वारसा तुम्हाला चालवायचा आहे. कसं तुम्ही जवळून पाहिलं, कारण तुम्ही तुमचं माहेर सुद्धा शिरोड्याचं, घर सुद्धा शिरोड्याचं, पती तुमचे राजकारणात आहेत, पुढचा त्यांचा वारसा तुम्हाला चालवायचा आहे. कशा पद्धतीने पुढच्या काळात विकासाची कामं करणार आहात? नक्कीच मी त्यांच्या पावलावर पाऊल टाकून चालेल. त्यांनी जसं नागरिकांची जी काही समस्या आहे, ते प्रश्न काही आहेत ते मार्गी लावण्याचा प्रयत्न केला, मीही त्याच पद्धतीने प्रश्न मार्गी लावेल. सिद्धेशभाई परवांनी मागील 5 वर्षामध्ये शिरोडा उपजिल्हा रुग्णालयामध्ये ब्लड युनिटची पहिली सेवा केलेली आहे. त्यामुळे जे रुग्णांना ओरोस येथे जाण्याची वेळ यायची, ती आधी पहिली सुविधा इथे उपलब्ध झालेली आहे. सिद्धेशभाई परबांनी गेल्या 5 वर्षामध्ये शिरोडा उपजिल्हा रुग्णालयामध्ये ब्लड युनिट चालू केले. त्यामुळे नागरिकांना त्याचा एवढा फायदा झाला की जे ब्लड आणण्यासाठी ओरोस येथे जायची वेळ यायची, ते आता उपलब्ध आपल्या शिरोडा रुग्णालयामध्ये झालेलं आहे. नक्कीच. सिद्धेश परब यांनी अनेक विकास कामं केली आहेत. तुम्ही सांगताय, सिद्धेशभाई सांगतात. सिद्धेशभाई, काय सांगाल? अजून तुम्ही विकास कामं काय केलीत? आणि तुमच्या मिसेस जरी निवडणुकीच्या रिंगणात असल्यात आरक्षणामुळे, तरी तुम्हाला असं म्हणायचं आहे की मीच रिंगणात आहे, काय मतदारांना सांगाल? नाही, मतदारांना खूप अपेक्षा होती की कुठेतरी मीच या निवडणुकीमध्ये उतरलं पाहिजे होतं. परंतु मतदारांची सेवा झाली पाहिजे ह्या दृष्टीने कुठेतरी मतदार, कारण मी उमेदवाराला माझ्या मिसेसला या रिंगणात उतरण्यामागचा एकच संदेश आहे की मागच्या 5 वर्षामध्ये माझ्याकडे खूप कमी कालावधी होता. 5 वर्षामध्ये मी जेवढं शक्य होत होतील तेवढं मी माझी कामं केली. परंतु कुठेतरी जी महत्वाची जी कामं राहिली होती, पेंडिंग राहिली, ती कामं येत्या ह्या 5 वर्षामध्ये माझ्या मिसेसच्या माध्यमातून, सन्माननीय योगिता परब यांच्या माध्यमातून हे पुरे करण्यासाठी माझे प्रयत्न असणार आहे. नक्कीच. इथला जर भाग बघितला शिरोड्याचा, तर पर्यटन दृष्ट्या खूप महत्वाचा भाग आहे. पर्यटनाच्या दृष्टीने काय झालं पाहिजे असं सांगाल तुम्ही? पर्यटनाच्या दृष्टीने खरोखर आपला सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन एरिया म्हणून ओळखला जातो. आणि त्यातील शिरोडा आपल्या ह्या जिल्ह्यातला 2 नंबरचा पर्यटन म्हणजे गाव आणि एक बीच हा आपला पॅराडाईज बीच हा ओळखला जातो. परंतु याचा फायदा, ह्याचं फक्त म्हणजे राजकारण केलं जातं. आणि राजकारण असं केलं गेलंय की या प्रकल्प वगैरे आपण जे म्हणतोय, आपण प्रकल्प वगैरे आणले जातात आहे की आपल्या शिरोड्या गावात तुम्ही सगळ्यांनी ऐकलंच असेल की सगळ्यांना माहिती आहे की आपल्या इकडे ताज प्रकल्प इकडे येतोय. पण ताज प्रकल्प
गेली कित्येक वर्ष आपण ऐकतोय की येतोय म्हणून, पण होतच नाही. हे फक्त राजकारण केलं जात आहे. मग महाविकास आघाडीचं सरकार असेल आणि युतीचं सरकार असेल, याचा फायदा गावातल्या लोकांना कधी होणार, याचा प्रश्न कोण सोडवणार, हाच आपला प्रश्न पडतोय. ह्या मतदारसंघाचे आमदार सन्मान्य दीपकभाई केसरकर आहेत, या मतदारसंघाचे पालकमंत्री, या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय नितेशजी राणे आहेत. आता तर ह्यांची युती आहे. अगोदर तर वेगवेगळे लढले जायचे, आमदारांना तर नेहमी विरोध व्हायचा या भाजपकडून, परंतु आज युतीमध्ये एकत्र आहेत तरी देखील हा प्रश्न अजूनही मार्गी लागत नाही. तर याच्या मागचं नक्की कारण काय आहे, हे देखील खरोखरच करायचं आहे का त्यांना अगोदर, याची मानसिकता, ह्या सरकारची मानसिकता आहे का. हा शब्द मी का म्हणतोय मानसिकता, मला असं वाटतंय की या सरकारची मानसिकताच नाहीये की शिरोड्यामध्ये तो प्रकल्प झाला पाहिजे. नक्कीच तो झाला पाहिजे. यासाठी तुमचे काय प्रयत्न राहणार? कारण पंचायत समितीला तेवढे अधिकार नसले तरी आपण त्याचा आवाज तर उठवू शकतो. आवाज म्हणून जनतेचा तुम्ही कसा बनणार आहात? आवाज म्हणजे तिकडचे जे जमिनींचा जो विषय सर्वाधिक मोठा जो गाजत आहे, की असं राजकारण्यांकडनं किंवा नेत्या मंडळींकडनं असं म्हटलं जातं की स्थानिक लोक तिकडे विरोध करतात आहे. तर मी देखील स्थानिक आहे, या मतदारसंघाचा एक नागरिक आहे, आणि मी शिरोडा विभागाचे जे माझे नागरिक आहे हे म्हणजे खूप सामान्य आहेत. तिकडचे त्यांची जे भावना आहेत हे मी खूप जवळून बघितलेले आहे. आणि याचं त्या नागरिकांचं या आमदारांना, या खासदारांना काहीच पडलेलं नाहीये, कारण ते तिकडे बसले आहेत. मग सावंत मुंबईमध्ये असतील, आपल्या त्यांच्या रेस्ट हाऊसवर बसून किंवा दिल्लीमध्ये बसून बघत असतील, ते फक्त मजा घेतात आहे. त्यांना काही नाही, फक्त महाराष्ट्राला दाखवून देतात आहे की आम्ही शिरोड्यामध्ये प्रकल्प चालू करतोय म्हणून, ताज हॉटेल चालू करतोय म्हणून. पण ह्याचा खरोखर त्याचा फायदा होणार आहे का की नाही होणार आहे, हा पण प्रश्न आहे. कारण आतापर्यंत जमिनीचा प्रश्न, त्यांच्यावर आरोप केले गेले, आता सुद्धा माझ्यावर स्वतः केस चालू आहे. मागचं जे भूमिपूजन झालं, भूमिपूजन जोर जबरदस्तीने केलं गेलं निवडणुकीच्या तोंडावर, थेट निवडणुकीच्या तोंडावर. जे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की जिकडे तिकडे रस्त्यांची भूमिपूजन केली जातात, अनेक कामं केली जातात. त्या 2 दिवसात आचारसंहिता जाहीर होणार हे माहिती होतं, आणि जबरदस्तीने आदल्या दिवशी पर्यटन मंत्र्यांना वगैरे घेऊन, त्यांच्या आमदारांना घेऊन, खासदारांना घेऊन तिकडे जबरदस्तीने पोलिसांच्या बंदोबस्तात तिकडे भूमिपूजन केलं. असं असताना स्थानिक नागरिकांनी त्याला विरोध केल्यामुळे त्या विरोधामध्ये सर्वाधिक आवाज जास्त मी होतो पुढे. माझ्या सहित जवळजवळ 150हून अधिक लोकांवर गुन्हे दाखल झाले. अजूनही आम्ही ते केसींना जातो आहोत आणि केस लढवत असताना अजूनही आमचा संघर्ष चालूच आहे. आमचा विरोध त्या प्रकल्पाला नाही, त्या नागरिकांच्या वतीने सुद्धा मी सांगतो, सगळ्यांच्या वतीने आमचा विरोध प्रकल्पाला नाही. आमचा विरोध असाच आहे की आमच्या जमिनी तुम्ही हडकू नका. आमचे नागरिक गेली कित्येक वर्ष तिकडे राहतात आहे, तिकडे त्यांच्या मठीमध्ये त्यांचे देवपूजेला लावलेले आहेत, गणपती पूजन होतं, अनेक सण होतात आपल्या हिंदू धर्मातले तिकडे, आणि तेच जमिनी त्यांना सोडून त्यांना सांगितलं जातं, त्यांना आमिष दाखवलं जाते की तुम्हाला आम्ही दुसऱ्या ठिकाणी तुम्हाला आम्ही घरं बांधून देतो, हे बांधून देतो. आमच्या नागरिकांना हे आमच्या नागरिकांनी सरळ त्यांना या गोष्टी नाही म्हटलेलं आहे, कारण आमचे नागरिक हे भाऊक आहेत. आमचे नागरिक खूप सामान्य आहेत. आमचे नागरिकांचं कसं आहे, हिंदू धर्म म्हटल्यानंतर सगळ्या प्रकारचे सण तिकडे होतात, त्यामुळे मूळ मठी सोडून कोण जाणार हो. बरोबर, म्हणजे तुम्ही जनतेच्या बाजूने, आम्ही जनतेच्या बाजूने आहोत, आणि जनतेच्या बाजूने राहिल्यामुळे आज आमच्या त्या 150हून अधिक लोकांवर आज गुन्हे दाखल केले गेले. कुठचे जबरदस्तीने तिकडे प्रकल्प चालू करून आम्हाला काय मिळणार आहे? आम्ही हक्क मागतोच आहोत, आम्ही विरोध करतच नाही. आम्हाला काय मिळणार म्हणजे आम्ही ज्या दिवशी प्रकल्प चालू होणार ना, आमच्या इतरांनी जे जमिनी दिल्या आहेत, जमिनी दिल्यानंतर खरं म्हणजे पहिली गोष्ट सांगायचं तर 28 वर्ष म्हणजे 28 वर्षापूर्वी जेव्हा हा एक जो हे होता करारनामा होता, तो 28 वर्षानंतर करारनामा संपल्यानंतर महाविकास आघाडीच्या जेव्हा सत्ता आली, त्यांच्यानी पुन्हा करारनामा केला आणि तो 100 वर्षाचा केला. मग 28 वर्षामध्ये तिकडे डेव्हलपमेंट का झाले नाही, हा देखील प्रश्न होता. मग 28 वर्षामध्ये ताज हॉटेलला वाटलं नाही का तिकडे काहीतरी करावं, तिकडे सरकारला वाटलं नाही का तिकडे लक्ष द्यावं.
मग त्याच्यानंतर पुन्हा 100 वर्षाचं म्हणजे अग्रीमेंट आजही त्यांच्या काही करारनामे झाले असतील तरी जनतेचा जे हवं तेच करण्यासाठी तुम्ही पुढाकार घेणार. जनतेला 100% आम्ही जनतेला जे पाहिजे तेच, कारण जनता त्या प्रोजेक्टला विरोध करत नाही. जनता तिकडचे जे नागरिक आहे ना हे तर वाट बघतात आहे तो प्रोजेक्ट तिकडे कधी येतो. एवढ्यात कारण तो प्रोजेक्ट उभा होण्यासाठी, प्रोजेक्ट चालू होण्यासाठी जी आवश्यक जागा आहे ती त्यांच्याकडे आहे. बरं. परंतु असं दिसून येत आहे की कुठले तरी मध्यस्थी नेते मंडळी तिकडे आपल्या आजूबाजूला जागा जी आहे ती बांधून म्हणजे विकत घेतलेली आहे त्यांच्यानी, कारण त्याचा फायदा त्यांना झाला पाहिजे म्हणून. आणि आजूबाजूच्या जमिनी मधले जे डीलर्स आहेत ते आपल्या ताब्यात घ्यायला बघतात आहे, तिकडच्या स्थानिक नागरिकांना त्रास देऊन. नक्कीच. आता तुम्ही तो पर्यटनाचा विषय म्हणताय, त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचा पायाभूत सुविधेतला जो प्रश्न असतो तो रस्त्याचा. रस्त्याचा प्रश्न खरंच सुटला का आणि सोडवण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करणार? रस्त्याचा जो प्रश्न आपल्या मतदारसंघातला आहे, खरोखर म्हणजे ज्या पद्धतीत रस्ते झाले पाहिजे ते आपल्या इथे रस्ते होत नाही. इकडे खरं म्हणजे काँक्रिटीकरणाच्या रस्त्यांची आवश्यकता आहे, परंतु मलाही समजतं आणि नागरिकांनाही समजतं की आपल्या गावागावात तसे रस्ते होत नाही. डांबरीकरणाचे रस्ते होतात, पण डांबरीकरणाचे रस्ते आपल्या इकडे खारी हवा आहे. सगळ्या गोष्टींनी आपण विचार केला पाहिजे. माझं शासनाला किंवा सरकारला माझं हेच म्हणणं असेल की कॉन्ट्रॅक्टर्स नेमताना तुम्ही त्याच्या सोबत जे अधिकारी नेमतात की तिकडे पाहणी करण्यासाठी जे तिकडचे अधिकारी येतात त्यांच्यानी ते खरोखर तिकडे जाऊन पाहतात का हे देखील बघितलं पाहिजे. कारण रस्ता केला की नाही हे फोटो काढून कॉन्ट्रॅक्टर्स पाठवतात की आम्ही रस्ता केला म्हणून. तो फोटोमध्ये त्याची क्वालिटी दिसत नाही. आणि मी आरोप करतो या अधिकाऱ्यांवर की तिकडे जाऊन तो रस्ता बघितला जात नाही म्हणून. अगोदर खणून बघितलं जायचं की किती इंचाला तो रस्ता केला आहे, किती त्याची स्ट्रेंथ आहे, हे सगळ्या गोष्टी बघितल्या जायचे. परंतु आता तसं काहीच होत नाही. त्याच्यामुळे आपल्या माझ्याच मतदारसंघात नाही तर इतर मतदारसंघात सुद्धा रस्त्यांची परिस्थिती फार बिकट होत चालली आहे. आणि रस्ता केल्यानंतर पहिला पाऊस आल्यानंतर तो रस्ता खराब होऊन जातो. मग त्याच्यावर मी संघर्ष करतोय आणि संघर्ष करत राहणार की शासनाने त्याच्यावर अजूनही आपली जी अधिकारी आहेत त्यांना त्यांना कामाला लावावं त्याच्या पुढे सुद्धा. नाहीतर जर अधिकारी रस्त्यावर उतरले नाही, आम्ही रस्त्याचं काम थांबवणार. रस्त्याचा ज्यावेळी अधिकारी येणार अधिकाऱ्यांच्या पुढ्यातच रस्ता तो करून घेतला जाणार. नक्कीच तुम्ही म्हणताय की ज्यावेळी जनतेचा प्रश्न येईल त्यावेळी आम्ही जनतेच्या बाजूने राहणार आहोत. अगदी शेवटी जाता जाता इथल्या मतदारांना काय सांगाल की योगिता सिद्धेश परब यांना जनतेने का निवडून दिलं पाहिजे? शिरोडामध्ये मागच्या 5 वर्षात जेव्हा मी सदस्य होतो त्यामुळे काही बरेचसे जे हा मतदारसंघातले प्रश्न होते ते प्रलंबित राहिले होते. ते प्रश्न सोडवण्यासाठी मी माझ्या मिसेसला घेऊन त्याच्या माध्यमातून ते प्रश्न सोडवणार आहे. त्याच्यात जे हॉस्पिटल्सचे विषय आहेत, हॉस्पिटलच्या विषयात आपलं शिरोडा उपजिल्हा रुग्णालय आहे आणि हॉस्पिटलमध्ये सर्वप्रथम डॉक्टर्सची जी कमी आहे, MBBS MD डॉक्टर्स आपल्याला जे पाहिजे ते आपल्याकडे एकही नाही आहे आजच्या घटनेला. हॉस्पिटल कोणीच सांभाळायचं हा देखील एक प्रश्न पडलेला आहे. आपल्याकडे जे आहेत हे 11 महिन्याच्या करारावर आणलेले डॉक्टर्स आहेत, ते डॉक्टर्स आम्हाला नको आहेत. गावातल्या लोकांनी जमिनी दिली त्यावेळी विजय पडवळसारखे लोक किंवा आणखी तिकडची लोक असतील, ह्या लोकांनी तिकडे जमिनी दिले आणि त्यांच्यानी म्हणतात तसं आज अपेक्षेने आहेत की तिकडे काहीतरी आपल्याकडे उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टर्स येतील, परंतु एकही डॉक्टर्स नाही. आज शिरोड्या गावात डिलिव्हरी जरी करायची झाली प्रेग्नन्सीच्या नंतर तर ती करण्यासाठी आपल्याला सावंतवाडीला जावं लागतं, कुडाळला जावं लागतं किंवा गोव्याला जावं लागतं. तर सर्वप्रथम मी शिरोड्या उपजिल्हा रुग्णालयात सर्वात माझा पहिला प्रश्न असेल तो गायनॉलॉजिस्ट डॉक्टर शिरोड्यात आणण्यासाठी माझा संघर्ष असणार आहे आणि तो मी आणूनच राहणार आहे. त्याच्यासाठी मला अनेक आंदोलनं करावी लागली, अनेक संघर्ष करावे लागले, कुठच्या नेते मंडळीकडे जावं लागेल तरी मी कुठच्याही पक्षातल्या नेत्यांकडे जायला तयार आहे. कारण माझ्या गावाचा माझ्या मतदारसंघाचा प्रश्न आहे आणि हा माझ्या मतदारसंघाचाच नव्हे तर आजूबाजूच्या दशकृषीतील मतदारसंघाचा प्रश्न आहे. तो मी नक्कीच पहिला प्रश्न म्हणतात तसं आवर्जून करणार आहे आणि त्याच्यासाठी माझा संघर्ष करणार आहे. दुसरा प्रश्न म्हणजे माझ्या पाण्याचा प्रश्न जो प्रलंबित राहिला आहे, लवकरात लवकर वरिष्ठांशी बोलून पालकमंत्र्यांशी बोलून सुद्धा त्यांना सांगेन की तिलारीशी लवकरात लवकर बोला. तिलारी जी पाणी पुरवठाची जी हे आहे त्यांच्याशी बोलून तुम्ही त्या रेट संदर्भात करा. हा रेट माझ्या शिरोड्या गावपुरतीच नाही किंवा माझ्या आरोली गावपुरतीच नाहीये. हा रेट जो त्यांच्यानी अप्लाय केलेला आहे हा माझ्या सावंतवाडी विधानसभेत
वेंगुर्ला तालुक्यातील पूर्ण तालुक्याला लावलेला आहे. आणि तो कुठे असं एकंदरीत दिसून येतं की जो रेट लावलाय हा इंडस्ट्रीयल वाल्यांचा रेट आहे. तो ह्यांना लावू नये, तर तो रेट कमी करून द्यावा आणि आम्ही लवकरात लवकर जो तो रेट कमी होणार तर लवकरात लवकर लोकांना पाणी सोडून त्याचा फायदा लवकरात लवकर सुरू होईल, एवढा देखील मी माझ्या गावातल्या लोकांना, नागरिकांना मी शब्द देतो. तिसरी गोष्ट अशी आहे की काही शेतकरी वर्ग आहेत, शेतींमध्ये सध्या अनेक ठिकाणी लोक घरं बांधतात आहे. घरं जास्त प्रमाणात झाल्यामुळे आज पाण्याचा जो म्हणजे गटारचा जो प्रश्न आहे, गटारचा प्रश्न देखील आणि शेतकऱ्यांचा प्रश्न म्हणजे दोन वेगवेगळे प्रश्न आहेत. शिरोडासारखी मोठी बाजारपेठ आपल्या बेंगोल तालुक्यात लाभलेली आहे आणि त्याच्यातनं जो गटारचा प्रश्न आहे हा लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी माझे प्रयत्न असणार आहे. ट्रॅफिकचा जो विषय आहे शिरोडा गावातला हा देखील माझ्या मिसेस इकडे सदस्य म्हणून ज्यावेळी बसतील माझ्या ग्रामपंचायतीला घेऊन, लवकर शिरोड्यातल्या ग्रामपंचायतीला घेऊन, तिकडचे सरपंच उपसरपंचांना घेऊन हा प्रश्न लवकरात लवकर मी ट्रॅफिकचा देखील मार्गी लावणार. शेतकऱ्यांचा जो मोठा प्रश्न आहे तो म्हणजे जे शेतातून जे जाणारे हरण आहेत, पाणी जाण्याचा जो सोर्स आहे या शेतातून दुसऱ्या शेतात, हा जे हरण आपण म्हणतो त्याला, तिकडनं जेव्हा पाणी वगैरे साचतं तेव्हा मोठा प्रॉब्लेम होतो. काही ठिकाणी फूड ब्रिजेसची आवश्यकता आहे. मागच्या 5 वर्षामध्ये एक आपल्याकडनं जे माझ्या मतदारसंघातलं एक सर्वाधिक मोठं काम म्हणजे सागरतीर्थ गावातील एक जो वॉर्ड आहे सकिलीकोल, त्या सकिलीकोल मधील एक ज्या वॉर्ड मधला टेमवाडी येथील जो साचो म्हणजे फूड ब्रिज आपण म्हणतो, तो बरेच वर्ष म्हणजे आता मोडून पडायला आलेला आहे. त्यांचा सुद्धा प्रश्न होता, परंतु कोविडमुळे आणि इतर कोविड 2.5 वर्ष आपल्याला मिळाला, त्याच्यात ते कोविडच्या ह्याच्यात ते राहून गेले बरेचशे गोष्टी. 100% पहिला प्रश्न पंचायत समितीमध्ये गेल्यानंतर मिसेस हाच प्रश्न तिकडे मांडतील की तो फूड बेस झाला पाहिजे. कारण मागच्या 5 वर्षात सुद्धा मी तो प्रश्न मांडलेला होता, परंतु कुठेतरी तो राहून गेला. 2.5 वर्ष आपल्याकडे कोरोना होता, त्याच्यात आपले प्रश्न तिकडे आपण पुन्हा मांडता आले नाही किंवा आपण तिकडे त्या आपले मीटिंग होत नव्हते. हवे तसे संघर्ष करून तो आपल्याला मिळवता आलं नाही. परंतु आता माझा त्या फूड ब्रिजसाठी तिकडचाच नव्हे तर इतर ठिकाणी सुद्धा फूड ब्रिजची जी आवश्यकता आहे ते आम्ही लवकरात लवकर फूड ब्रिज बांधून देऊ, असं देखील आम्ही आश्वासन, या माझा संदेश या नागरिकांना आहे की माझे मिसेस सौ योगिता सिद्धेश परब या शिरोडा पंचायत समिती मतदारसंघामध्ये या निवडणूक रिंगणात उभे राहिलेले आहेत. आणि हा मतदारसंघ खरं म्हणजे ओपन महिला राखीव असल्यामुळे तिला ती उमेदवारी पक्षाने खरोखर दिली पाहिजे होती. पक्षाने ओपन उमेदवाराला ती संधी न देता, मी ओपन का म्हणतो पुन्हा पुन्हा, तर ओपन ज्यावेळी संधी मिळते त्यावेळी फक्त ओपनचाच उमेदवार राहू शकतो आणि ओबीसी आरक्षित असेल तर तिकडे ओपनचा उमेदवार राहू शकत नाही. जास्त करून ओबीसी वगैरे आरक्षण पडत असतं आणि ह्यावेळी ओपन पडल्या तर तिकडे ओपनला संधी दिली पाहिजे होती, कुठच्या तरी पक्षाने दिली पाहिजे होती. का ओपनच्या उमेदवाराला डावलून ओबीसी कॅन्डिडेट्स तिकडे उभे केले गेले हा देखील प्रश्नच आहे. माझं कुठच्याही समाजावर किंवा कुठच्याही याला हे नाही, माझ्यासाठी सर्व समाज, सगळे धर्म हे सगळे सेम आहे, समभाव आहेत म्हणतात. तसं माझे कोणाही आरोप नाहीये, कारण या मतदारसंघात काम करत असताना मला देखील माहिती आहे मी फक्त मराठा समाजाच्या याच्यावर नाही तर मला सगळ्यांच्या ओबीसी असेल, इतर जातीची तिकडे मंडळी असतील, तिकडे नागरिक असतील, त्यांच्याशिवाय मला निवडून दिलं, मी खरोखर त्यांचे देखील आभार मानतो. परंतु नेते मंडळींनी कुठेतरी जाणीवपूर्वक उमेदवारी माझ्या मिसेसला डावलली आणि तिकडे ओपनच्या उमेदवारावर अन्याय झाला. परंतु अपक्ष उमेदवारी दाखल केल्यामुळे माझ्या मतदारसंघातील जे मतदार आहेत हे सुशिक्षित आहेत आणि हे सुशिक्षित मतदार या सुशिक्षित उमेदवारालाच संधी देतील आणि ते निवडून येतील. कारण माझे जे मिसेस आहेत ते MSc BEd मास्टर ऑफ सायन्स इन केमिस्ट्री आणि इन ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये त्यांनी शिक्षण आपलं पुरं केलेलं आहे. त्यानंतर त्यांना राजकारणाची आवड आहेतच, परंतु त्यांना सगळ्यात जास्त म्हणजे शिक्षक होण्याचा त्यांची एक आवड होती. त्यामुळे त्यांनी शिक्षक पेशा एक स्वीकारला आणि ते शिक्षणाच्या याच्यात गेले. आज ते स्वतः एक शिक्षक आहेतच. ट्युशन्स वगैरे शिकवतात, त्यामुळे शाळेत देखील ते शिकवतात. त्यात शाळेचं नाव घेत नाही, परंतु ते त्या शाळेत शिकवतात
आज त्यांच्या अनेक विद्यार्थ्यांना देखील ते घडवतात आहे. त्यामुळे या नागरिक, सुशिक्षित नागरिक हे 100% सुशिक्षित उमेदवार निवडून देतील एवढं मला तुम्हाला सांगायचं. नमस्कार, मी सौ योगिता सिद्धेश परब. मी शिरोडा पंचायत समिती अपक्ष उमेदवार म्हणून उभी राहिली आहे. माझं चिन्ह आहे रिक्षा आणि रिक्षा समोरील बटन दाबून तुम्ही मला प्रचंड मतांनी विजयी करा. धन्यवाद. नमस्कार. तर आपल्यासोबत होत्या योगिता परब. बघितलं तर शिरोडा पंचायत समितीची निवडणूक आहे ती अतिशय रंगतदार होते आणि या निवडणुकीत कोण बाजी मारतोय हे पाहणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे.